आशा सेविकांचं आजपासून मुंबईत आंदोलन सुरू झालंय। मानधनवाढ आणि इतर मागण्यांकरता आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलंय। आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात आहे। शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। अद्याप आश्वासनांची पूर्तता नाही आणि याच करता आंदोलनाचा हा एल्गार आहे। या आंदोलनास्थळी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव दाखल झालेले आहेत। थेट जाऊया स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, या ठिकाणी आश्वासनं दिली जातात पण मात्र त्यांची पूर्तता केली जात नाही आणि याकरता म्हणून प्रलंबित मागण्यांकरता आशा सेविकांचं हे आंदोलन आपण पाहतोय। लागवी निश्चितच प्रलोभनं दिली जातात, आश्वासनं दिली जातात, मात्र ती पूर्ण केली जात नाहीत। त्यासाठी आशा सेविका या आता आझाद मैदानामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतात। एकूणच 4 मागण्या त्यांच्या आहेत। यामध्ये ज्या आशा सेविका आहेत त्यांचं वेतन हे पहिलं 1 महिना 2 महिना असं थकवलं जात होतं, मात्र आता 3 महिने झालं तरी वेतन हे थकवलं जातंय। वारंवार मागण्या करून सुद्धा जे मागण्या आहेत त्या सुद्धा ज्या आहेत त्या पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीत। आरोग्य खात्यामध्ये या आशा सेविकांना घेण्यात यावे अशा प्रकारचा आदेश असताना सुद्धा त्यावरती कार्यवाही होत नाहीये। त्यामुळे एकूणच सर्व आशा सेविका ज्या आहेत त्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी जमलेल्या आहेत। काय मागण्या आहेत ताई नक्की आपल्या? सर, आम्हाला 1650 पगार भेटतो। 1650 मध्ये आजच्या महागाईमध्ये तर काय परवडतं 1650 मध्ये? आणि प्लस आम्हाला प्रेशर दिला जातो, इलेक्शनची कामं दिले जातात, शिवाय पोलिओची जी कामं आहेत 95 रुपीज 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही काम करतो, त्यातले फक्त 95 रुपीज देतात। आणि प्रेशर असं आहे की दुसरं त्या कामावरती आम्ही जरी कोणा पैसे देते 95 रुपीज मध्ये त्यांना परवडत पण नाहीये, आम्हालाच परवडत नाही। शिवाय डब्बा नाही, काहीच नाही, तुम्ही तुमचं कव्हर करायचं, तुम्ही बघायचं। जरी आजारी पडले तर आम्हाला माहित नाही, तुम्ही बघायचं पोलिओचं। आणि 3 महिन्यानंतर पेमेंट देत राहतात, हे कसं काय चालणार आमचं घरदार? शिवाय नवऱ्याचा मार खायचा याच्यावरून 3-3 महिन्याने घर कसं चालवणार आम्ही? मुलं मोठी आहेत आमची। जनतेची सेवा करून सुद्धा या ठिकाणी पगार आहे तो मिळत नाहीये। काय नक्की किती महिन्याचा पगार नाही मिळालेला तुमचा आणि काय मागणी राहणार? 3-3 महिन्याचा पगार ऑलरेडी आलेला नाहीये। म्हणजे आणि त्यांना आमचे कसे आता युनियन आहे म्हणून ते आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आज आम्ही इथे आहोत। ऍक्च्युली जर GR हा 5000चा आमचा पास झालेला आहे, मग आम्हाला 1650च येत आहेत, मग 5000 आहेत कुठे? त्याशिवाय आमच्या म्हणजे जिथे आम्ही काम करतोय, ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतोय तिथून आम्हाला औषध गोळ्या वगैरे सगळे आम्ही एरियामध्ये जाऊन प्रॉपर सर्वे सगळे ऍक्टिव्हिटीज वगैरे आम्ही करतोय। आम्ही त्यांना अजिबात नाही म्हणत, ऍक्च्युली आमच्या स्टाफचा ह्याच्यामध्ये काहीच नाहीये हात। पण आम्हाला जिथे आणि आता मागे जेव्हा झालेले आझाद मैदानला जेव्हा CH म्हणजे आरोग्य सेविकांची जेव्हा हे झाली होती त्यावेळेला आम्हाला सांगितलं की तुम्हाला पण देणार। आरोग्य सेविकाचं काम झालं पण आम्हाला कोणीही काहीच अजूनपर्यंत आम्हाला काहीच आलेलं नाहीये। आम्हाला मानधन तेवढं सांगितलंय पण आम्हाला तेवढं मानधन अजूनही आलेलं नाहीये। आमची अपेक्षा आहे की आम्हाला एक तर मानधन आणि आमच्या सरांनी अटी ठेवलेल्या त्या सगळ्या अटी आम्हाला लागू व्हायला पाहिजे। किमान वेतन ID अजून आम्हाला भेटलेलं नाहीये। ID वर आमच्या खाली लिहून आणलेलं की तुम्ही BMC स्टाफ नाहीयेत, तिथे लिहून आलेलं आहे ते नाहीये, ते मान्य नाहीये। अपॉइंटमेंट लेटर आम्हाला दिलेलं नाहीये, जॉईनिंग लेटर ते आम्हाला दिलेलं नाहीये। त्याच्यानंतर ह्या स्टेशनरीसाठी आम्हीच आमचे पैसे वापरायचे, मग आम्हाला 1650 मध्ये काय होतंय? आम्ही काहीच करू शकत नाही ना, महागाई एवढी वाढलेली आता सध्याला। आम्ही 1650 आम्हाला आता ह्याच्यासाठी आमचे हे उदय सामंत, आरोग्यमंत्री उदय सामंत त्यांनी सांगितलेले ह्या सगळ्या मान्य तुमच्या होणार आहेत पूर्ण, पण नाही झालेत। मग ते कुठे? त्यांनी आम्हाला केलं पाहिजे ना, त्यांनी घोषणा केली होती ना। मग आरोग्य सेविकांचं झालं, आम्ही त्यांच्यासारखं त्यांच्या खांद्याला आम्ही कामं करतोय ना, मग आम्हाला का नाही होत आहे? पोलिओ आम्हाला राबवलं जाते, सकाळी 7 वाजता आम्हाला तिथे बोलवत आहेत। मग तुटपुंजा पगारामध्ये कसं भागवायचं असा एक त्यांचा सवाल आहे आणि किमान वेतनात सुद्धा वाढ करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी लागवी या आशा सेविकांची आहे। अगदी, आणि याकरता म्हणून जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोवर मात्र हटणार नाही अशी भूमिका या आशा सेविकांनी घेतलेली आहे। तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।